जय जय रघुवीर. एक विषय छान समजवतो जो आत्ता आपण ऐकला. पहिली गोष्ट तर आपण भाग्यवान आहोत. आत्ता आपल्यालाच अडचण आहे, बाकी आपल्याला कुणाची नाही अडचण. कुणाची अडचण असेल तर ते आपला मोह आहे, आसक्ती आहे, प्रेम नाही. मग नित्य संध्या, नित्य मौन, मौन नसेल अंतर्मुक्ता, शुद्ध भोजन आणि शास्त्राचा स्वाध्याय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तासभर एकांतवास. कुठेही जावा, घरात राहावा, बाहेर राहावा, कुठेही राहावा. ह्या जर गोष्टी घडल्या आपल्याच्यानं, तर जे महापुरुषांना मिळाले तेच आपल्याला मिळणार आहे नक्की. म्हणून आता आपण जप करता करता जे एक वचन ऐकलं का नाही मीराबाईंचं, ते वचन असं होतं, ज्योमय जानती की प्रीत करे दुःख होय. जर मला माहीत असतं प्रेम केल्यावर दुःख होतं, तो नगर ढिंडोरा पिटती प्रेम न करी कोय. मग सगळ्या नगरात जाऊन सांगितलं असतं, तुम्ही कधी त्याच्या प्रेमात पडू नका, नाही तुम्हाला दुःख भोगावं लागेल. हे कुठलं दुःख आहे? त्यांनी त्यांच्या परीने सांगितलं, पण ते माझ्या समाधानकारक उत्तर नाही. ते उत्तर असं आहे, त्यांचं त्यांच्याजवळ असं आहे की ज्यावेळेस आपण सत्यावर प्रेम करतो, सत्यावर, असत्यावर करतो, ते प्रेम नाही, ते मोह आहे, आसक्ती आहे, वासना आहे, इच्छा आहे, स्पृहा आहे, अपेक्षा आहे. पण सत्यावर जेव्हा प्रेम करतो का नाही, जो मैं जानती प्रीत किए दुःख होय, नगर ढिंडोरा पिटती प्रीत न करिये कोई. मीराबाईचं म्हणणं असं की ज्याच्यावर प्रेम करते तो साक्षात तर काय दिसत नाही, प्रचिती देतोय, प्रेमाच्या प्रचिती देतोय, पण साक्षात रूबरू जसं तुम्ही आम्ही एकमेकावर प्रेम करतोय तसं प्रेम करायचं म्हटलं तर तो निर्गुण आहे आणि मी सगुण आहे. आणि निर्गुण कधी तुमच्या पुढे प्रकट व्हायला मागत नाही, कारण निर्गुणाची इच्छा अशी आहे आपल्या इष्टदेवतेची की मी ज्या स्थितीत राहतो त्या स्थितीत तुला यायचं असेल तर अवस्था जतन कर. म्हणून त्यात तिला असं वाटलं की जी आपली आहेत असं म्हणतोय माईक, त्यांच्याबद्दल तुझ्यासाठी वैर घेतलं. मग झालं काय, ही बी तुटली आणि तू भेटला नाहीस. ही तुटली, आय बाप सोडली, संन्यास घेतला, किंवा विरक्त झालो, किंवा घरात राहून परमार्थासाठीच वैर घेतलं. कोण म्हणतंय ते काय करून देव मिळतो का, ते त्यामुळं काय धन मिळतं का, त्यामुळं काय घर चालतं का, त्यामुळं हे काय, हे सगळं मी एकतर माझ्या कुटुंबाशी वैर घेतलं. अच्छा, तुला जर भेटावं म्हटलं तर तू निर्गुण आहेस, तू भेटत नाहीस आणि ही तर तुटली. मग प्रचिती काय आली मला? बरं, जर तुझी इच्छा, तुझ्याकडून इच्छा नाही करायची तर कुणाकडून करायची? आणि तू तर म्हणतो इच्छा पूर्तीमध्ये नाही, इच्छेचा त्याग करून माझ्याकडे. आणि आम्हाला असं वाटतं की थोडंसं आमचं सांसारिक व्यवस्थित चाललं की मग आम्हाला भजनाची अनुकूलता मिळेल, शरीराची अनुकूलता मिळेल, आणि मग आम्ही अजून 10 माळा करतोय तिथे 20 करू तुझ्या. पण परमार्थात तसं नव्हे. परमार्थात असं आहे, एक विसरावं लागतं आणि दुसरीकडे पसरावं लागतं. म्हणजे त्याचं होण्यासाठी त्याचं होऊन जावं लागतं आणि ज्ञानमार्गानं सगळं विस्मरण करावं लागतं. मी खरोखर सकाळीच सांगितलं एकाला, आपण 40 वर्ष या देहात राहिलो, मग पंचमहाभूताच्या ठिकाणी आणि चैतन्याच्या ठिकाणी, हे दोनच भाग आहेत ना आपल्या शरीरात. एक हे पंचमहाभूत शरीर आणि त्याला चालवणारं चैतन्य. आता त्यात जर आपण शोधायला गेलो तर मग आपण कुठं आहे? हा नंदकुमार कुठं आहे? तो किरण कुठं आहे? तो बाळासाहेब कुठं आहे? ती वैशाली पंकजा कुठं आहे? तसं पाहायला गेलं
तर जसं घरात आपली किंमत नाही, तसं जगात बी, जीवात बी आपली किंमत नाही. मेला की जाळून टाकायचंय. नीट बघा विचार. ज्यांनी विचार केलाय की नाही, त्यांचे डोके फाटलेत, हृदय फाटले, त्यांचे श्वास बंद झालेत जाग्यावर. म्हणून वेड्याचं स्वांग घेऊन संसार करतोय तो शहाणा, पण शहाणपणानं संसार करतोय तो निव्वळ मूर्ख, वेडा. विमूढात्मा करता हमती म्हणते. आपल्याकडे करते पण घेऊन संसार करतोय ते महामूर्ख म्हटलाय भगवंताने. पण वेड्याचं सोंग घेऊन इच्छा नसताना संसार करतोय तो फार शहाणा. बघा, नीट विचार करून पाहिलं, हे पंचमहाभूत आणि चालवणारं चैतन्य. आता तू कुठं आहे मग त्यात? चैतन्य चैतन्यात निघून गेलं आणि पंचमहाभूत त्याच्यात जड प्रकृतीत विलीन झाली. मग तू कुठं आहेस? आता या मीराबाईवर, जोमय जानती प्रीत करे दुःख होय. अरे प्रेमात तुला मी विसरून गेले नाही, मी मला विसरून गेले आणि तुझ्या स्मरणातच राहिले. प्राण भये कानमय, कान भये प्राणमय. श्वासात तू आहेस का तुझ्यात श्वास आहेत हेच कळेना आता. मी तुझ्यात मिसळले का तू माझ्यात मिसळला हेच कळेना. माझ्यातूनच तू बोलतोयस का तुझ्यात बसून मी बोलते मला काहीच कळेना. तूच खातोयस का मी तुला चारते हेही कळेना. आणि ते कळेना म्हणून मी साली तुझ्या तोंडात घातल्या आणि केळाचा गाभा खाली टाकून दिला. राम माझ्या दारात आला, मला वाटलं माझं भाग्य उदयाला आलं. उष्टी बोरं चारण्यात मी रडत बसले आणि राम तर मला नविदा भक्ती सांगतोय. नगर ढिंडोरा पिटती प्रीत करे दुःख होय. मग मी सगळ्यांना सांगितलं असतं की बाबा ह्या त्याच्या नादाला लागू नका, नाही का. तुकोबाई म्हटले पंढरीचा काळा, म्हणजे म्हणले पंढरीचे हे भूत आहे, ज्याला लागलं त्याच्यावरनं म्हणले बकरं टाका का रेडा टाका, नाही तर कोंबडा टाका, नाही हत्ती ओळून टाका, ते भूत काय अंगात निघत नाही. हे भूत आहे ना मोठं. सांगायचं असे काय, हे तिनं आपली व्यथा लिहिलेली आहे. पण ज्याला परिपूर्ण ब्रह्मनिष्ठ सद्गुरू मिळाला, तो आता तुम्ही ऐकलं असेल की ज्याचा परिपूर्ण आपलं सगळ्यावर प्रेम होईल, बायकावर होईल, नवऱ्यावर, पोरावर होईल, त्याच्यावर, वस्तू व्यक्ती पदार्थावर होईल. पण सत्पुरुषावर अनन्य प्रेम होणं म्हणजे पहिलं ते बाकी नंतर देव दुर्लभ. आणि असेल तर तो भाग्यवान आहे. म्हणजे श्वासात खेळतोय, स्मरणात खेळतोय, बस सुखात बितोच आणि दुःखात बितोच, मानात बितोच आणि अपमानात बितोच. बरं, याचा मग फायदा काय आपल्याला? फायदा असा होतो की नुसतं पाऊल आपलं मायेकडे पडलं का नाही की लगेच माघारी खेचते आणि या वाटेनं घालतात. म्हणजे सार गरिबीत की ती तुम्हाला ह्या मायेत फसवूनच देत नाहीत, कारण अंतकरणाचा परिचय झालेला असतो आपल्या. मीराबाईचं दुःख हेच आहे की निर्गुण भेटत नाही, कारण निर्गुण भेटायचं असेल तर निर्गुणातच मिसळावं लागतं. मिठाला जर सागर बघायचा असला तर सागरातच जावं लागतं. आणि भगवंताला पाहायचं असेल तर भगवंत होऊनच जावं लागतं. देव पाहाया गेलो आणि देवच झालो. म्हणून श्रीधर स्वामी म्हटले एकदा की संसार म्हणजे काय नाही, गोड बोल्यांचं म्हटले हे तर मेळा आहे गोड बोल्यांचा. काय कामासाठी साखर पेळतात काय, बस आमचं एवढं काम होऊ द्या, बाळासाहेब तुमच्या तोंडात तूप साखर घालतो. काय गोड बोल्यांचा मेळा आहे म्हटले हा संसार. पण तिथे थोडंसं तुम्ही स्वतःला वाचून घ्या. आणि भाग्यवान यासाठी आहात की काही का असे ना, पण 24 तासात एकदा तरी तुम्ही फिरून सत्यावर येत आहे. खोट्यात राहून एकदा तरी सत्यावर येत आहे. आणि सत्यावर आल्यानंतर तुम्हाला पहिलं स्मरण काय होतंय की आपण मायेत आहोत आणि एक दिवस ही माया सोडून जायचं आहे. माया कधीही कुणाची झालेली नाही का, तर ती म्हणते मी एकनिष्ठ आहे, मी ब्रह्मनिष्ठ आहे, मी भगवंताशिवाय अजून कोणाची नाही. आणि भगवंतानं मला अजून बाटवलेलं नाही, म्हणजे भगवंतानं कधी मायेची इच्छा केली नाही. माझी बायको आहे पण अजून स्पर्श नाही. तसं माझी माया आहे पण अजून माया माया म्हणते मी ब्रह्मचारिणी आहे आणि तुम्ही मला भोगायला येत आहे. समज घ्या ना.
तसंच हे सत्य जे नारायण स्वरूप आहे की नाही, ते सत्य म्हणते मी अजून अखंड ब्रह्मचारी आहे, मला कोणी प्राप्त करत नाही, मी त्याच्यात प्रकटतो. कारण मला प्राप्त करायसाठी त्याला स्वतःला विजवावं लागतं. म्हणून मीराबाई म्हणते प्रीत करे अति दुःख होय. का तर हे सुटे ना आणि ते भेटे ना, दुःख हे होतंय. आणि हे सुटलं तर ते भेटल्याच जमाय. म्हणजे कसं, माऊलीने उदाहरण दिलं, नुसतं वरचं सपराच्या वरचं काय म्हणते त्याला, ते आडं ना, सपराच्या वरचं नुसतं आडं काढा, तर वरचं आकाश आणि सपरातलं आकाश एकच झालं, आहे की नाही. अच्छा, म्हणले भरलेली कळशी नुसती तुम्ही विहिरीत वता आणि ती वर्षभर पाणी ठेवून वता, पण त्या पाण्याशी हे पाणी आणि ह्या पाण्याशी ते पाणी एक होताना एक क्षण लागत नाही. पण आपल्याला पहा, जीव नापरा ब्रह्म, शिवाच्या अंशात नालून जीव झालो आणि पुन्हा तो जीव शिवस्वरूप होताना त्याला किती तपस्या साधना करावी लागते. तो मान्यच करेना लवकर त्याच्यात मिसळायला. का तर त्याचं होताना मग मागचं सोडावं लागते ना आपल्याला, मागचं विसरावं लागते ना. अरे विसरायचं काय, ते नाहीच आपलं, जे नाही ते काय विसरायचं. देह माझा नाही, नाही का. आणि जे आता हे कार्यकारण आपण एकत्र आलोय कुटुंबात, ते बी आपले नाही. आणि ह्याची प्रचिती प्रसंगाच्या वेळेस कळतेच. प्रीत करे अति दुःख होय, तिचं म्हणणं असं. भक्तीच्या वाटेने जाताना गुरूंच्या वचनावर, संतांच्या वचनावर आणि संतांच्या संगतीने चालला की तुमची तुम्हाला प्रचिती अशी येईल की सातीच्या साती समुद्र जरी खवळले तरी मेरू पर्वत जागता तिळभर हालत नाही. ठीक आहे ना. तसं 5 कर्मेंद्रिय 5 पंचेंद्रिया करून तुम्हाला कितीही जरी हलवण्याचा प्रयत्न केला विषयाकार करून, तरी तुमचे मूळचा हलत नाही. का तर पुन्हा वेदांत सांगतो की भगवंत जसा वासाचा आहे, घासाचा नाही. भगवंत त्याला आपण नैवेद्य दाखवतो, भगवंत वासाचा आहे, घासाचा नाही. अगदी तशी त्या भक्ताला किंवा तशी त्या शिष्याला गुरु प्रचिती देते की हे बघ, तू माझा आहेस, मायेचा नाही. आणि हे तुमच्या श्वासावर खेळतं, स्मरणावर. आणि त्यात मग आपलंच आपल्याला स्मरण राहत नाही आणि संसारातल्या गोष्टीचं विस्मरण आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मीराबाई म्हणते जो मै जानती प्रीत करे अति दुःख होय, नगर ढिंडोरा पिटती प्रीत न करिये कोय. अच्छा, शेवटची गोष्ट सांगतो राहिलेली या चिंतनात्मक. परमार्थात करायचं काय नसतं, टिकून राहायचं असतं. आणि टिकून राहण्यासाठी साधन करायचं असतं, बाकी करायचं काही नसतं. करायचं काहीच नाही. आला बाळासाहेब बसलं, बस संपलं, आलं बसलं, बाकी काय केलं का नाही. फिरली माळ तर ठीक आहे, नाही फिरली तर ठीक आहे, लागलं मन ठीक ठीक आहे, नाही लागलं तर ठीक आहे. काय माझं काम बसायचं, मी केलं. पार करायचं, नरकात घालायचं, स्वर्गात घालायचं, तुझ्या पैसे ठेवायचं, कुठलं काय करायचं ते तुझं तू बघ. वेदांत असा म्हणतो शेवट, म्हणजे PhDच्या पार, वेदांत असं म्हणतो इथं करायचं काय नसतं, काहीच करायचं नसतं. म्हणजे कसं, तर मागे उदाहरण दिलं होतं, आईच्या मांडीवरचं बाळ काहीच करत नसतं, पण रोज मांडी घेते आणि हळूहळू त्याचे पाय मांडीच्या बाहेर जाते, ते वाढत जातं. ठीक आहे. आणि जेव्हा ते पूर्ण वाढले असं कळलं की ते बी मांडीवर येत नाही आणि ती बी मांडीवर घेत नाही. तसं पुन्हा हळूहळू तुम्हाला काय करायचं, करणं बंद होतं आणि वाढणं चालू होतं. म्हणजे भगवंत म्हणते तू संतांच्या माझ्या बरोबरीला आल्यानंतर
ते तुझं मोठेपण आहे की तू तुला अजून लहान समजून आई आई करतोयस, तसं हरी हरी करतोयस, राम राम करतोयस, हे तुझं मोठेपण आहे. पण माझ्यातर्फे तू माझ्या बराबरीचं झालायस. आता तुला मायेतलं काय नको आहे. मग आता तू मायेला सुखी करण्यासाठी किंवा मायेतल्या लोकांना सुखी करण्यासाठी तुझं जीवन आहे, जसं माझं आहे, भगवंत म्हणतो. म्हणून आपण एक कृतज्ञता व्यक्त करायसाठी ते भगवंतापुढे नैवेद्य अर्पण करतो. जर आज तुम्ही सवासीन घातल्या, ठीक आहे, कुळाचार सांडू नये सांगितले, पण पुढं आणखी सांगितले कुळाचारालाच धरून राहिलास तर मूळ कुळ तर तुझं आणि माझं आहे. मग माझ्या लोकाला तुला प्राप्त व्हायचे का देवी देवतांना प्राप्त व्हायचे? म्हणून हळूहळू मग त्यांना जर तुला संतुष्ट करायचं असेल तर तू मला संतुष्ट कर, ते माझ्या निमित्तानं त्या संतुष्ट होतील. किंवा मग तिथं गेलास तर मला त्यांच्यात पहा आणि हे अर्पण कर. प्रीत करे अति दुःख होय. म्हणून प्रेमात दुःख काय आहे की प्रेमात भोगता येत नाही. ठीक आहे ना, दुःख काय, भोगता येत नाही प्रेमात. म्हणजे म्हणून प्रेम त्यागामुळं प्रेम श्रेष्ठ आहे. आई त्याग करते म्हणून आपलं आईवर प्रेम आहे. जे जे आपल्यासाठी जे त्याग करते का नाही, आपोआप आपलं त्याच्यावर प्रेम जडतं. सिद्धांत आहे आपल्यासाठी. म्हणून जे कोणी काय त्याग करतं, म्हणून भगवंत म्हणते काय, मोती अधिक संत करले का, माझ्यापेक्षा तू संतांवर जास्ती प्रेम कर. भगवंत म्हणते रामायणात, माझ्यावर करू नको, संतांच्यावर जास्ती कर. का तर माझ्याकडे नाही त्याग, त्यांच्याकडे त्याग आहे. तुझ्यासाठी त्यांनी संसाराची राख रांगोळी केली, मी नाही काय करू शकत. तू आलास तरच देवळात मी तुला काय करेन, पण तिथे नाही. म्हणून हा सिद्धांत आहे प्रेमाचा, की जो अधिक त्यागी भगवंताचा, संतांचा, तो अधिक प्रिय. म्हणून त्यागात शांती निरंतरम. मीराबाई तर म्हणते, मी प्रेम करायला गेले पण प्रेमाचा सिद्धांत जरा मला उशिरा कळला, म्हणून शेवटी मी गुरुना साकडं घातलं की तुम्ही चाललाय असं म्हणताय तर मग असं करा, मला बी राहायचं नाही आणि मृत्यू लोकात. मग तुम्ही असं करा, तुम्ही जायचं तर मला संग तरी घेऊन जा, नसेल संग न्यायचं तर मला अग्नी द्या आणि माझी राख अंगाला लावा, राखेच्या रूपात तरी मी येईन ना तुमच्याबरोबर. म्हणजे मला काय पाहिजे, मला तुमचा संघ पाहिजे. तुमच्याकडून देव नको, मला बी देव व्हायचं नाही आणि मला देव पाहायचा बी नाही. मग काय काय तुला काय करायचं, मग तुमच्या बरोबर राहायचं. पडून राहीन तुझे ठाई, तुझ्या दारात पडून राहायचं बस. कसा राहीन तर म्हटले कुत्र्यासारखा. कसा कुत्र्यासारखा तर म्हटले, टाकला तुकडा तरी शेपूट हलवतं आणि नाही टाकला तरी शेपूट हलवतं. का, मालकाला बघितलं शेपूट हलवतं. आणि मालक मालक जेव्हा बाहेर पडतो पायात जोडे घालून, काय तर त्या तवा तू मालकाला विचारत नाही तुम्ही जेवलाय का. तुम्ही चाललाय, मी चाललो, बस. हा, तुम्हाला दया आल्यावर माझं पोट भरालच तुम्ही. भगवंत तसंच म्हणते, मला असाच भक्त प्रिय आहे ज्याच्याकडे त्याग आहे. कारण त्यागातून जन्माला येते ती शांती आणि शांतीतून जन्माला येतं ते प्रेम. नाही, घरात आपोआप कुणी एखादा नुसता शांत बसला असं नाही, येणाऱ्या माणसाकडे बघितलं का नाही, एक 2 3 4 5 मिनटं, शेवटी 6व्या मिनिटाला येणाऱ्या माणसाला सहन होत नाही आणि ते म्हणतं काय झालं इतकं शांत. आपोआपच तो शांती प्रेमातनं भंग करतो, नाही का. का का काय काय झाले, काय दुखते का काय, चौकशा सुरू. फक्त आपली शांती नाही गेली पाहिजे, पण आपल्याला विचारा म्हणून शांती धरली तर पुढच्याला त्रास होणार आणि आपल्यालाही त्रास होणार. म्हणून जो मै जानती प्रीत करे दुःख होय, नगर ढिंडोरा पिटती प्रीत न करिये कोय. म्हणून खरं प्रेम आहे ते त्याच्यात विलीन होण्यात आहे, त्याला भोगण्यात नाही. नाही का, जसं एखादी वस्तू एखाद्याकडून आपल्याला प्राप्त झाली, काय असेल, प्रसाद असेल व फळ असेल काय, आणि आपण त्या वस्तूकडे बघतो आणि पुन्हा त्या व्यक्तीकडे बघतो, त्याला कळतं लगेच हे प्रेमानं आलं का कर्तव्यानं आलं. नाही का, प्रेमानं आलं हे का कर्तव्यानं आलं. आणि त्या नजरेतून नजर कळते, नजरेतून नजर कळते. जसं मग असे हनुमान प्रसाद प्रसाद पोद्दार म्हणले की नाही, प्रेम करायचं
म्हणजे आपल्या इच्छेला आग लावायची, नाही का? आपल्या इच्छेला आग लावायची, तेव्हा म्हणायचं ते प्रेम आहे. म्हणते त्यांनी वाक्य लिहिले होते त्यांच्या चरित्रात, ये दिल जलों का रस्ता नाही आहे, ये दिलवालों का है. असं सांगायचं काय, आपण चांगल्या वाटेवर आहात, भगवंत आपल्याकडून करून घेतोय, ठीक आहे. पण खऱ्या अर्थानं सत्पुरुषापाशी गेल्यानंतर करायचं काय नसतं. पण चित्ताला विक्षेप होऊ नये आणि चित्ताला पुन्हा मागचं स्मरण होऊ नये, म्हणून त्या चित्ताला चैतन्याचं स्मरण करून द्यायचं असतं. साधनेचं पर्यवसान एवढंच आहे. फिरून ते चित्त मायेच्या ठिकाणी जातं, म्हणून त्या चित्ताला त्याचा उगम दाखवायचा आहे. तर चित्ताचा उगम चैतन्यातूनच आहे. ठीक आहे. म्हणून भगवंताला, श्रीकृष्णाला दुसरं नाव दिलंय चित्त चोर, चितचोर. हा. मग मीराबाई म्हणते, गोपी, ज्या ज्याचं चित्त भगवंतानं चोरलं, जिसका चित्त भगवान ने चोरी किया, उसके अंदर और बाहर कोई शोर नहीं होता. शोर म्हणजे काही मागणी नाही, वासना नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही. ज्याचं चित्त भगवंतानं चोरलं, त्याच्या आत बाहेर कुठे शोर नसतो, गोंधळ नसतो. मग काय होतं? तर शेवटचं सांगतो, त्याच्या श्वासावरच त्याचं नाव आणि स्मरण खेळत असतं, त्याच्या नजरेवरच खेळत असतं, त्याच्या हृदयातच प्रकट होत असतं, आणि त्याच्या चालण्या खाण्यातच ते दर्शन होत असतं. मग आनंदाचा आनंद असतो. आनंद म्हणजे काय? सुखदुःखाच्या पलीकडची एक स्थिती स्थिर झालेली असते. म्हणून मीराबाई म्हणते, मला जर कळलं असतं की बाबा हे असं केल्यावर असं होतं, तर मी तुम्हाला कुणाला ह्यात पडा म्हटलं नसतं. का? तर एक माझ्याकडे त्याग आहे म्हणून ठीक आहे, तुमच्याकडे नाही ना, मग तुम्ही पुन्हा त्याला त्याला आरोप कराल की एवढं सुद्धा करून देव काय मिळत नाही. मग आम्ही एवढं केलं तर मग आमचं कसं झालं? म्हणून परमार्थ म्हणजे, ऐका शेवटचं, परमार्थ म्हणजे परतीचा प्रवास. आपण आपल्या घरी जाण्याचे स्मरण ठेवणे, बाकी काही नाही. परमार्थ म्हणजे परतीचा प्रवास आहे, बाकी काही नाही. हे आपलं नाही, ते आपलं आहे. आपल्या घरी आपण परतीच्या प्रवासाचा आरंभाचं स्मरण ठेवणे, अंतीचं स्मरण ठेवणे, याचंच नाव परमार्थ आहे. आणि हे जर मी जाणत असते तर मी तुम्हा सगळ्यांना म्हणलं असतं की तुम्ही बाबा त्या प्रेमात पडू नका. जय जय श्रीराम.